या व्हिडिओमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन हॉलो रेक्टँगल सेक्शन यातील न्यूमरिकल नंबर 7 पाहणार आहोत. सर्वप्रथम न्यूमरिकल समजावून घेऊया. डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बोथ ॲक्सिस फॉर अ हॉलो रेक्टँगल सेक्शन. म्हणजेच काय, एक हॉलो रेक्टँगल सेक्शन दिलंय, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची. कुठं काढायला सांगितलंय? बोथ ॲक्सिस, म्हणजेच आय एक्स एक्स ॲक्सिस आणि आय वाय वाय ला दोन्हीसाठी आपल्याला काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. नेक्स्ट, 150 mm विड्थ अँड 90 mm डेप्थ आउटर डायमेन्शन. म्हणजे आउटरचा जो काय रेक्टँगल आहे त्याचं 150 mm बेस आहे आणि डेप्थ 90 mm आहे. अँड इनर डायमेन्शन 110 mm विड्थ अँड 50 mm. म्हणजे आतला जो रेक्टँगल आहे त्याची बेस 110 आहे आणि हाईट किती आहे त्याची 50. सर्वप्रथम आपण काय करूया? हॉलो रेक्टँगलची डायग्राम ड्रॉ करूया. आउटर किती दिले डायमेन्शन आपल्याला? 150 mm बेस आणि हाईट 90 mm. नेक्स्ट, इनर किती दिलंय ते सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊया. वन 10 बेस दिलाय आणि हाईट किती दिलंय? 50 mm. या बॉडीचं सेंटर कुठे येणार? अशी जर बॉडी आपण दुमडली तर हा त्याचा सेंटर आहे. अशी जर केली तर काय होईल? इथं सेंटर, म्हणजे इथून आपला सेंटर येणार. म्हणजेच काय, जो उभा ऍक्सिस आहे तो आपला कोणता असणार आहे? वाय वाय ऍक्सिस, वाय वाय. आणि जो हॉरिझॉन्टल असणार आहे तो कोणता असणार आहे? एक्स एक्स ऍक्सिस. आपल्याला आय एक्स एक्स आणि आय वाय वाय फाइंड आउट करायचा आहे. तर चला मग, आपल्याला हॉलो रेक्टँगल साठी आय एक्स एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो तो? आय एक्स एक्स इज इक्वल्स टू कॅपिटल बी. जो मोठा रेक्टँगल आहे त्याच्या बेसला कॅपिटल बी म्हणणार, हाईटला कॅपिटल डी म्हणणार. जो स्मॉल आहे त्याला स्मॉल बी स्मॉल डी म्हणणार. मग कसं होणार? कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. व्हॅल्यू पुट करूया. कॅपिटल मोठ्या रेक्टँगलचा बेस किती आहे? 150 इंटू त्याची हाईट किती आहे? 90चा क्यूब मायनस स्मॉल रेक्टँगलचा बेस किती आहे? 110. त्याची हाईट किती आहे? 50चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेट करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 150 इंटू 90चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 110 इंटू 50चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू करूया. ही व्हॅल्यू आपल्या आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, म्हणून डायरेक्ट काय करूया? डिवायडेड बाय 12. आन्सर डिवायडेड बाय 12. काहीतरी संख्या आली फार मोठी आहे, त्याला लहान करण्यासाठी आपण काय करतो? ENG बटन प्रेस करतो. किती आली? 7 पॉईंट. पुढचे 3 डिजिट घ्यायचे, 966. परत 6666 लास्ट सेवते, म्हणून काय करायचं? 7 घ्यायचं. कसं करणार? 967 इंटू 10 टू द पॉवर किती आहे? 6. सगळे युनिट कसे आहेत? MM मध्ये आहेत, म्हणून काय होणार? MM⁴. ही आपली काय झाली? आय एक्स एक्सची व्हॅल्यू. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं? आय वाय वाय. आय वाय वायला आता आय एक्स एक्सला बेस कोणता होता? हा होता आणि हाईट ही होती. आता आय वाय वायला काय होणार? बेस हा होणार आणि हाईट ही होणार. म्हणजे काय होणार? जिथं बी असतं तिथं डी लिहायचं, डी असतं तिथं बी. सिमिलरली डी बी क्यूब मायनस डी बी क्यूब, कॅपिटल डी बी क्यूब मायनस स्मॉल डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. कॅपिटल डी किती आहे? 90 इंटू बी किती आहे? 150चा क्यूब मायनस स्मॉल साठी बघा, डी किती आहे? 50 इंटू डी किती आहे? डी किती आहे? 50
बी किती आहे 110चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने सॉल्व्ह करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 90 इंटू 150चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 50 इंटू 110चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू केल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू आली, ते आपली काय असणार आहे आन्सरमध्ये सेव्ह असणार, म्हणून डिवायडेड डायरेक्ट आन्सर डिवायडेड बाय 12. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी असल्यामुळे मी काय करतो ENG बटन प्रेस करतो, म्हणजेच काय होतंय 19 पॉईंट पुढचे 3 डिजिट घ्यायचे 766667, मग 66 रिपीट होते म्हणून हे 7 पुढे शिफ्ट करायचं इंटू 10 टू द पॉवर 6. सगळे युनिट MM मध्ये असल्यामुळे आपले युनिट काय येणार MM⁴. आपली व्हॅल्यू काय आली IYY इज इक्वल टू 19.767 इंटू 10 टू द पॉवर 6 MM⁴. आपल्याला न्यूमरिकल मध्ये काय विचारलेलं, डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बोथ ऍक्सिस, म्हणजे बोथ ऍक्सिस म्हणजे IXX आणि IYY ला आपल्याला काय करायचं सांगितलेलं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. आपण दोन्हीसाठी फाइंड आउट केले. IXX 7.967 इंटू 10 टू द पॉवर 6 MM⁴, IYY 19.767 इंटू 10 टू द पॉवर 6 MM⁴. याच्या रिलेटेड आपण रेक्टँगल, स्क्वेअर याच्या संदर्भात आणखीन आपण बरेच न्यूमरिकल पाहिलेले आहेत, ते मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून आपल्या मित्रांचा फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन आपल्याला पाहण्यासाठी नक्की दाबा. थँक्यू.